कोस की है परिक्रमा, 7 कोस की है परिक्रमा, हो 7 कोस की है परिक्रमा, 7 कोस की है परिक्रमा। मानस गंगा नाव मेरे वीर, नाय माने मेरे मनवा, मैं तो गोवर्धन को जाऊं मेरे वीर, नाय माने मेरे मनवा। सात शेर की करूं चढ़ैया, 7 शेर की करूं चढ़ैया, 7 शेर की करूं चढ़ैया, 7 शेर की करूं चढ़ैया। संतन में सजमाऊं मेरे वीर, नाय माने मेरे मनवा, मैं तो गोवर्धन को जाऊं मेरे वीर, नाय माने मेरे मनवा, मैं तो गोवर्धन को जाऊं मेरे वीर, नाय माने मेरे मनवा, मैं तो गोवर्धन को जाऊं मेरे वीर, नाय माने मेरे मनवा। चंद्र सखी भज बाल कृष्ण छवि, हो चंद्र सखी भज बाल कृष्ण छवि, हरि दर्शन को पाऊं मेरे वीर, नाय माने मेरे मनवा, मैं तो गोवर्धन को जाऊं मेरे वीर, नाय माने मेरे मनवा, मैं तो गोवर्धन को जाऊं मेरे वीर, नाय माने मेरे मनवा, ओ नाय माने मेरे मनवा, नाय माने मेरे मनवा। बोलो गिरधारी भगवान की आणि गोवर्धन पर्वताची लीला झाली। एक ब्रज वाक्य सांगतो महाराज, भगवंताने एका करंगळीवर गिरिधारी उचलला, अख्खी ब्रजवासी त्या गोवर्धन पर्वताखाली होते, पण माझी जगज्जननी राधाराणी त्या पर्वताखाली नव्हती, ती अख्ख्या पावसात धो धो भिजत होती। ती का नव्हती? कारण भगवंताची आल्हादिनी शक्ती श्री राधा आहे। जर राधाराणी असती ना तर भगवान गोवर्धन पर्वत उचलू शकले नसते। का तर पाहिली या वेदला शक्ती संपली असते। म्हणून एका ब्रजवासिनी असं सांगितलं, हे कृष्णा तू साक्षात देव आहेस, तुम्ही गोवर्धन पर्वत उचलला। माझे कन्हैया सांगतायत ना मी देव नाही, मग गोवर्धन मी उचलला कसा? तर ब्रज भाषेतला एक दोहा आहे, फार गोड है। माझे कन्हैया सांगतायत, अरे सुनो मेरे भाइयों, आपको लग रहा है कि मैंने गिरिराज मेरे एक करंगली पर धारण किया ना, एक उंगली पर मैंने गिरिराज उठाया ना, मैंने नहीं उठाया। तो फिर बोले कछु माखन को बल बड़े हो। जब बचपन में हम लोगों ने माखन चुरा चुरा के खाया ना, तो उससे क्या हुआ? शक्ति आ गई। कछु माखन को बल बड़े हो तो कछु गोपन कियो सहाय। ये छोटे छोटे बाल गोपाल थे ना, उन्होंने लकड़ियां लगाई थी, तो कछु गोपन करी सहाय। और सबसे इंपॉर्टेंट बात बताऊं, श्री राधा जू की कृपा से मैंने गिरि गोवर्धन लियो उठा। राधा रानी की कृपा से मैंने गिरिवर धार एक करंगली पर धारण। तो सबसे इंपॉर्टेंट कृपा किसकी है मेरे ऊपर? राधा रानी की। आजही तुम्ही वृंदावनला आलात ना, तर तिथे कोणी रिक्षावाला दुकानदारवाला म्हणत नाही ओ इकडे या तिकडे वा साईडला सरकार ना। जसं माझ्या माऊलीच्या सोहळ्यात जो येईल तो माऊलीच, पण फक्त हे वर्षातून एकदाच। पण वृंदावनला 12 महिने 24 तास कधी जा, फक्त एकच म्हणतात काय? जोर से बोलो ना, और जोर से बोलो, काय म्हणतात? बर एकाने मला प्रश्न विचारला, महाराज राधे राधेच का म्हणतात? खरं तर तिथं कृष्ण आहे, आणि मग राधे राधे का म्हणतात? त्याचं कारण आहे महाराज, राधा ही प्रेमाची मूर्तिमंत धारा आहे। राधा ही प्रेमाची मूर्तिमंत धारा आहे। जिला धारा नाही प्रेमाची ती राधा होऊ शकत नाही। म्हणून प्रेमाची मूर्तिमंत धारा म्हणजे श्री राधा आहे। म्हणून राधा राधा शब्द हा जर तुम्ही स्पीडनी उच्चारला, फास्ट म्हणलात, तर काय ऐकायला मिळतं बघा तुम्ही। सर्वांनी हात वर करा, हात आणि म्हणा राधा 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 राधा। आवाज आवाज, राधा 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 राधा।
धारा धारा जी प्रेमाची मूर्तिमंत धारा तिचं नाव राधा. प्यारशी बोलो राधे राधे. म्हणून तुमच्या माझ्या अंतःकरणामध्ये प्रेमाचा भाव म्हणून प्रेमाची धारा तीच राधा. आणि राधा राणीचं नाव घेण्याचं दुसरं कारण आहे गुरुजी. राधे राधे रट्टो चले आएंगे बिहारी. जर भगवंताला बोलायचं असेल, परमात्माला आपलं करून घ्यायचं असेल तर त्याचं नाव घ्यायची गरज नाही. मग कुणाचं? राधे राधे हात हात सर्व राधे राधे रट्टो चले आएंगे बिहारी. चले आएंगे बिहारी. राधे राधे रट्टो चले आएंगे बिहारी. राधे राधे रट्टो चले आएंगे बिहारी. आएंगे बिहारी 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 चले आएंगे बिहारी. राधे 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 रट्टो चले आएंगे बिहारी. राधे राधे रट्टो चले आएंगे बिहारी. राधे राधे रट्टो चले आएंगे बिहारी. राधे राधे चले आएंगे बिहारी. आएंगे बिहारी 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 चले आएंगे बिहारी. राधे 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 रट्टो चले आएंगे बिहारी. राधे राधे रट्टो चले आएंगे बिहारी. राधे 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 प्यार से बोलो राधे राधे. जरा जोर से बोलो ना. आजपासून सर्वांनी संकल्प करा. काटेनगरात पद्मावती मातेच्या मंदिरात कथा झाली ना, मग आता 99% प्रत्येकाकडे काय आहेत? मोबाईल आहेत. प्रत्येकाकडे काय आहेत? लहान मुलापासून मुलीपासून वयस्कर आजोबापर्यंत. पार म्हातारे 80 वर्षाच्या म्हाताऱ्याकडे सुद्धा आता मोबाईल आहे. परवाच्या दिवशीच मी एका घरी चहाला गेलो, वडगाव रोडला आळंदीत. संतोष गुरुजी ते 80 वर्षाचं म्हातार बाबा, दिसत पण नाही, हातात असा ब्रँडेड मोबाईल. आणि माझ्या पुढाला, महाराज तुमचा नंबर देता का मला? म्हणलं घ्या ना बाबा, काही अडचण नाही. पण मी मोबाईल भारी पाहिला. म्हणलं बाबा कोणता मोबाईल आहे? ॲपल. म्हणलं ॲपल हा कोणता आहे? ॲपल. म्हणलं मी सॅमसंग बघितला, OnePlus बघितला, ॲपल आयफोन पाहिला नाही. मला ॲपल म्हणजे मग मी पाठीमागून पाहिलं तर आयफोन होता लोगो. अच्छा म्हणलं सफरचंद म्हणा ना, मग सगळं सोपं. ॲपल. 80 वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत, अगदी 1 वर्षाच्या मुलापर्यंत मोबाईल आहे प्रत्येकाकडे. मग आता एक संकल्प करा. तुम्हाला फोन आला की तुम्ही कसं बोलताय? हॅलो हॅलो, आवाज येतो का माझा? हॅलो. आजपासून एक संकल्प करा. आज से यहाँ बैठे बैठे संकल्प करेंगे. आपको रिश्तेदारी का फ़ोन आएगा, मेहमानों का फ़ोन आएगा, अपने बेटी का फ़ोन आएगा, बहू का फ़ोन आएगा, किसी को पति का फ़ोन आएगा, किसी को पत्नी का फ़ोन आएगा, किसी को फ्रेंड का फ़ोन आएगा. तो एक बात करना, जब भी किसी का फ़ोन आए तो हेलो हाय छोड़ो. ज़रा ध्यान से सुनो. हेलो हाय छोड़ो और क्या बोलो? राधे राधे बोलो. और राधे राधे बोलने से क्या होगा? फिर सीधा कनेक्शन राधा रानी से जुड़ जाएगा. इसीलिए फ़ोन आने के बाद अगर आप में से भी कोई मुझे कभी भी कॉल करे, महाराज जी हमें वृंदावन आना है, तो हेलो नहीं बोलना, तो क्या बोल रहे? राधे राधे. जब राधे राधे कोई बोले तो हम कहेंगे हाँ बोलिए राधे राधे, कैसे हो? और हम तो पहली बार की हेलो बोलने वाले को जल्दी बोलती ही नहीं. हम यहाँ से राधे राधे बोलेंगे, फिर सामने वाला हेलो बोलेगा. जब तक वो राधे राधे या रामकृष्ण हरि नहीं बोलेगा तब तक हम उनसे बात नहीं करते. हेलो है बोलने से क्या फ़ायदा है, क्या पुण्य मिलता है? तो कम से कम राधे राधे बोलने से भगवान का नाम तो ले सकते. पहले ज़माने में सवेरे सवेरे उठने के बाद गांव में जब आपस में लोग मिलते थे तो क्या करते थे? दोनों में मिलकर राम राम पाहुणं, काटे पाहुणं, राम राम काटे पाहुणं.
राम राम म्हटलं, काटे पाहुणे ध्यानस्थ बसले होते. पूर्वी रामराम करण्याची काय होती पद्धत होती, का होती? कारण सहज एकूण एकाला भेटल्यानंतर देवाचं काय व्हायचं. आता नवीन स्टाईल आली, हाय, नमस्ते, हॅलो. आपल्याला वाटतंय आपण प्रोफेशनल जगतोय, पण नाही, आपण सुशिक्षित बेकार झालो. बेकारच, पण कोणते? सुशिक्षित. चला, माझा वेळ खूप कमी आहे, मला पुढे जायचं आहे. आणि मग परत ते 10:30 आणि 11 वाजतात. परत प्रत्येकाचे जेवणं बाकी असतात. भगवंताने आणि अशा अनेक लीला केल्यात. आणि लीला करत असताना एक दिवस माझे भगवान परमात्मा यमुनेच्या तटावर कदंब नावाच्या वृक्षाखाली बास नावाच्या वेळूची बासरी घेऊन वाजवत आहेत. कारण या बासरी वाजवत असताना देहुडा चरणी वाजवितो वेणू असं संतांनी वर्णन केलंय. आणि देहुडा चरणी याचा एक श्लोक असा आहे, बंसी विभूषित करा नवनीर दाभात पितांबरा दरुण बिंब फला दरोष्टात पूर्णेंदु सुंदर मुखा दरविंद नेत्रात कृष्णात परम किमपि तत्वमहं न जाने. माझ्या कणैयाने बासरीचा स्वर छेदले. कन्हैयाची बासरी वाजवली. साऱ्या ब्रज गोपी एकत्र आल्या आणि कृष्णाची बासरी ऐकून वेड्या झाल्या. एक गोपी म्हणते, हे कृष्णा, अरे तुझ्या या बासरीचे स्वर किती छान आहेत, ते आम्ही ऐकून वेड्या झाल्या. एक गोपी म्हणली, कृष्णा, अरे तुला माहिती आहे का, भागवतात कालिया मर्दन मारणं बाकी आहे, धेनुकासूर आहे. एक गोपी म्हणले, राहू दे रे, ते सगळं साईडला ठेव, डायरेक्ट महाराष्ट्र लिहिलेकडे चल, कारण वेळ खूप झालाय. तू बासरी जेवढी छान वाजवतोय ना, किती बासरी ऐकत राहावं असं वाटतं. आता मला सांगा, सामान्य माणसाने, आमच्या राजूने सामान्य माणसाने बासरी वाजवली तर असं वाटतं की आपलं तनमन विसरून गेलं. तेव्हा माझा जगत जनक भगवान परमात्म्याने बासरी वाजवली असेल तेव्हाची काय परिस्थिती असेल. आणि सर्व गोपी त्या ब्रजभूमीच्या दिशेने आल्या. काही गोपी बासरी ऐकून घरी चालल्या, काही गोपी बडबड करायला लागल्या. कन्हैया म्हणला, तुम्ही तुमच्या घरी जा. त्या गोपी म्हणल्या, नाही कृष्णा, आता आम्ही पुन्हा घरी जाऊ शकत नाही. आणि मग एक गोपी म्हणते कन्हैयाला, अरे तू आम्हाला बासरीच्या स्वराने बोलवलंय ना, तुझी बासरी खूप छान आहे रे कृष्णा. ए श्याम, तू जब बंशी बजाता है ना तो हम तन मन सब भूल जाते. ए श्याम, तेरी बंसी सुनने के बाद हम पागल हो जाते हैं. श्याम, तेरी बंसी पागल कर जाती है, मुस्कान तेरी मीठी घायल कर जाती है. जब जब तू बंसी बजाता है ना तो हम सुध बुध खो जाते हैं. ए कन्हैया, किस्मत हमारी अच्छी है, ये तेरी जो बंसी है ना ये बास की है. बास मीन्स वेळूच्या लाकडाची आहे. नसीब आमचं चांगलं की वेळूच्या लाकडाची बासरी आहे. ए श्याम, तेरी बंसी पागल कर जाती है, मुस्कान तेरी मीठी घायल कर जाती है. किस्मत अच्छी है, ये बास की होकर भी इतना तड़पाती है, सोने की होती तो ना जाने क्या करती. ए श्याम, तेरी बंसी पागल कर जाती है. हे कृष्णा, तेजी बासरी आम्हाला वेड करते. गोपी म्हणा, कृष्ण म्हणला, हे जा, तुम्ही घरी जा. तुम्हाला माहिती आहे का, 9:30 झालेत आणि पतिव्रता स्त्रीने घराच्या बाहेर जास्त वेळ बाहेर राहायचं
काम झालं की पुन्हा घरी जायचं, विनाकारण मोबाईल खेळत बसायचं नाही, काम झालं की घरी लगेच जायचं. हे पतिव्रता स्त्रीचे लक्षण आहेत. आणि लक्षणं सांगताना माऊली ज्ञानोबा सांगतायत, पतीची या मता अनुसरुणी पतिव्रता. जी पत्नी पतीच्या शब्दाच्या बाहेर जात नाही ती पतिव्रता. आणि तुम्ही तर सर्व घरदार सोडून इथं आलात, चालत्या व्हा. हे गोपी म्हणले, हे कृष्णा तू काय रे आम्हाला सांगतो पतिव्रता धर्म, तुला माहिती आहे का पतिव्रता धर्म काय असतो? कन्या म्हणला, नाही ग मला माहिती नाही. अरे ऐक, जे आमच्या घरी आहेत ना हे आमच्या शरीराचे पती आहेत. यांना कोणी वारसदार नाही का हो सध्या? एक 15-20 मिनटं. तुम्ही सर्वजण शांत बसा 5 मिनटं, मग मी तुम्हाला कॅडबरी देतो. कथा झाल्यानंतर तुम्ही मला आता चॉकलेट नका देऊ, मी तुम्हाला कॅडबरी देतो नंतर. हां सगळे मांडी घाला, मांडी. हां हां, हाताची घडी, डोळ्यावर बोट. अरे डोळ्यावर म्हणजे तोंडावर. काय काय वाक्य असेल तुझं लहानपणी? काय असतं ते हाताची घडी? पुढचं काय? मामाच्या खिशात फाटकी नोट. माझ्या खिशात फाटकी पण नाही बाबा, दिली कोणी तर ठेवल. आता चला प्यार से बोलो राधे राधे, जोर से बोलो. तुम्ही फक्त राधे राधे म्हणाला, तोंड उघडायचा, तोपर्यंत उघडायचं नाही. हा ठरलं आपलं? प्रॉमिस? प्रॉमिस? डन. आणि पतिव्रता धर्म सांगितल्यानंतर गोपी म्हणते, कृष्ण म्हणतात काय पाहिजे तुला? बोले काय नाही, महारास लीलेचा आनंद पाहिजे. आणि भगवंताने गोपीच्या प्रेमासाठी महारास लीलेचा आनंद घेतला. आणि त्यात एका गोपीला अहंकार झाला. महाराज माणसाला अहंकार लवकर होतो. कमी वेळात जास्त प्रॉपर्टी मिळाली की अहंकार होतो. कमी वेळात जास्त प्रॉपर्टी मिळाली की अहंकार होतो. काहींना रूपाचा अहंकार, काहींना असं वाटतं की माझ्यासारखा सुंदर कोणीच नाही. काहींना रूपाचा अहंकार, काहींना सत्तेचा अहंकार, काहींना संपत्तीचा अहंकार, काहींना विद्वतेचा अहंकार, काहींना कलेचा अहंकार. अहंकारच आहेत महाराज. काहींना याचाही अहंकार आहे की मला कुठलाच अहंकार नाही. काहींना याचा बी अहंकार आहे की मला कुठलाच अहंकार. हां, एकाने तर घरावरच बोर्ड लिहिलेला होता, मला मोठेपणा आवडत नाही. चौका चौकात बोर्ड लावले की मला मोठेपणा आवडत नाही. म्हणलं हाच तर सगळ्यात मोठा मोठेपणा आहे. हा अहंकार आहे, हा कळत न कळत लुप्त अहंकार आहे. आणि एका गोपीला अहंकार झाल्यानंतर ती सैरावैरा धावायला लागली. हे कृष्णा कान्हैया रे जगजेठी देही भेटी एक वेळा काय मोकलिले वणी. आणि मग त्या विरहात ज्या गोपींनी गीत गायले ना ते भागवतातलं प्राण गीत आहे, त्याचं नाव गोपी गीत आहे. ते गोपी गीत आपण 1-2-3 श्लोकात गाऊया आणि मग महारास लीला घेऊया. आणि महारास लीला झाली की करेक्ट 10 वाजता लग्नाची तयारी करूया. हां, तर गोपी गीत घ्यायचं आपल्याला. सर्वांनी हात वर करा. भागवतातलं प्राण गीत आहे गोपी गीत, जे गोपींनी विरहामध्ये भगवंताला आळवलं, रिझवलं, गायलं, ते भागवतातलं प्राण गीत म्हणजे गोपी गीत आहे. सर्वांनी मोठ्या प्रेमाने गोपी गीत गायचं. जयति तेऽधिकं जन्मना व्रज श्रयत इंदिरा शाश्वत त्रयी दयित दृश्यता दीक्षुतावता स्वयि धृता सब स्वामी चिन्वते शरतु दास साधु जाते सरसी जोदर श्री मुषा दृश्य
सूरतनाथ दे शुल्क दासिका वरद विघ्न तो नेह किं वद तव कथामृतम् तत् जीवनम् कविभिरीडितं कल्मषापहम् श्रवणमङ्गलं श्रीमदाततं भुवि गृह्णन्ति ते भूरिदा जना जयति तेऽधिकं जन्मना व्रज श्रयत इंदिरा शाश्वत क्रयी। ब्रजगोपिया म्हणतात हे कृष्णा जयते तेधिकम जन्मना व्रज शयत इंद्रिया शश्वदत्रहि। अरे जब तो इस ब्रजभूमि में पैदा हुआ था तो यह ब्रजभूमि में सारी जगह जय जयकार होने लगा था। लक्ष्मी जी यहाँ सुख से मस्ती में तल्लीन हुई थी और तू इतनी तकलीफ देके हमें कहाँ छोड़ के चला गया। अगर तुझे जाना ही था तो विषय जलाप यार। अरे तूने हमें दावाल अग्नि से क्यों बचाया, कालिया के विष से क्यों बचाया, विषय जलाप यार। अरे क्यों नहीं हमें मरने दिया, तभी क्यों बचाया इन राक्षसों से, पूतना से हमें बचाया आपने, कालिया नाग से आपने बचाया हमें, दावाल अग्नि से आपने बचाया हमें। अगर आपने मारना ही था तो विषय जला पिया, क्यों बचाया विष से, क्यों दावानल अग्नि से बचा लिया। अगर तुझे जाना ही था तो पहिले क्यों नहीं गया। काय प्रेम असेल हो गोपींचं त्या कृष्णावर। महाराज एक वाक्य बोलू का, जगात जर तुम्हाला प्रेमच करायचं असेल ना तर माझ्या भगवंतावर करा, नक्कीच तुमच्या प्रेमाची कदर केली जाईल, तुमच्या प्रेमाची कदर केली जाईल। आपण प्रेम करतोय, आपण नको त्याच्यावर प्रेम करतोय आणि विशेषतः ज्याला आपल्या प्रेमाची कदरच नाही, ज्याला आपल्या प्रेमाची कीवच नाही, आपल्या प्रेमाची ज्याला किंमतच नाही, आपण त्याच्यावर प्रेम करतो। आयुष्यात जर तुम्हाला प्रेम करण्याचा चान्स मिळाला ना तर अवश्य प्रेम करा। कोण कहताय की प्रेम बुरा आहे, पण अवश्य प्रेम करा, पण कुणावर करा, जो प्रेम मूर्ती भगवान परमात्मा है तिच्यावर करा। एक वाक्य नेहमी सांगत असतो मी, अगर आपको प्यार करने की आदत है तो जरूर करो, हम मना नहीं कर रहे, लेकिन न चाहो किसी से इतना, जरा ध्यान से सुनिएगा, न चाहो किसी से इतना कि आपकी चाहत मजबूरी बन जाए, न चाहो किसी से इतना कि आपकी चाहत मजबूरी बन जाए। अगर आपको चाहने की आदत है, अगर आपको प्यार करने की आदत है तो मेरे भगवान से करो, उनके लिए आपका प्यार जरूरी बन जाए। त्याच्यासाठी तुमचं माझं प्रेम अवश्य असलं पाहिजे। अरे कोण म्हणतं माझ्या ज्ञानोबारायांनी पांडुरंगावर प्रेम केलं, कोण म्हणतं प्रेम होत नाही, माझ्या जगद्गुरु तुकोबारांनी पांडुरंगावर प्रेम केलं, आणि जर ते वारीला नाही गेले ना तर देवाने विचारावं तो का नाही आला। प्रेम नाही तर काय। अगर चाहने की आदत है तो मेरे भगवान से चाहो, उनके लिए आपका प्यार जरूरी बन जाए। म्हणून प्रेम करा। आपण प्रेम करतोय दादा, या हडा मासाच्या शरीरावर प्रेम करतो, परिणाम धोखा तर तेच देतात। मुझे तो आपनों ने लूट लिया, गैरों में कहा दम था। बस हे सगळ्यांना माहिती आहे, मला ते इतकं सांगायचं नाही आहे। जीवनात प्रेम जर करायचं असेल ना तर भगवंतावर करा, आणि 100% तुमच्या प्रेमाची कदर होईल। मी त्या दिवशी वाक्य बोललो, तुमच्या जीवनातलं लाख दुःख असू द्या, तुम्ही दरवाजा बंद करा, तुमच्या देवघरात जा, हातपाय धुवा आणि देवापुढे मांडी घाला, आणि तुमच्या जीवनातलं जेवढं दुःख आहे ना डसा डसा त्याच्या पुढे रडा।
भगवंताच्या भक्तीचं लक्षण आहे महाराज. एकदा तरी आयुष्यात, दिवसात नाही एकदा तरी दुनियासाठी आपण रडतोय, लोक आपल्याला रडवत आहेत, नातेवाईकासाठी आपण रडतोय, पण 100% सांगतो एकदा तुम्ही देवापुढे बसा, तुमच्या जीवनातलं दुःख देवाला मांडा आणि एकदा तुम्ही देवासाठी रडा. आयुष्यभर तुम्हाला कुणासाठी रडण्याची गरज येणार नाही. आपण त्याच्यासाठी नाही रडत, रडा, त्याच्या समोर बसा, करा मन मोकळं त्याच्या पुढे. त्याच्या समोर जर मन मोकळं केलं ना तर तुम्हाला आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही. तुम्हाला नको त्याच्या पुढे पदर पसण्याची गरज पडणार नाही, नको त्याच्या पुढे भीक मागण्याची गरज पडणार नाही. फक्त त्याच्या समोर सिलेंडर व्हा, त्याला शरण जा. आपण नको त्याच्या पुढे सिलेंडर होतो, नको त्याच्या पुढे हातपाय जोडतोय. परिणाम वेगळे सांगायची गरज नाही. म्हणून आयुष्यात आपल्या नातेवाईकाकडे कधी तुमचं दुःख सांगू नका, कारण तुमचे नातेवाईक फार विचित्र आहेत, मला माहिती आहे. कारण तुम्ही सांगितलेलं दुःख ते रडून ऐकतात आणि पुन्हा तुम्ही साईटला गेलात ना तर तुमचेच नातेवाईक ते दुःख दुसऱ्याला हसून सांगतात. म्हणून रडायचं असेल, दुःख सांगायचं असेल तर याला सांगा. हा ऐकतोय तुमचं दुःख, हा 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 कणी आहे ना, हा साक्षात तुमच्या दुःखाचं निवारण करेल. आयुष्यात बस तव कथा अमृतम तप्त जीवनम. अरे तापलेल्या जीवनाला शांत करणार हे रसायन म्हणजे भागवत अमृत आहे. आणि याला शरण जा. आणि त्या गोपींच्या भक्तीला भगवान वश झाले आणि सर्व गोपींच्या मध्ये माझे भगवान प्रगट झाले. बोल भक्तवत्सल भगवान की. आणि मग गोपींनी विचारले, कृष्णा अरे कुठे गेला होतास रे बाबा आम्हाला सोडून? कडे म्हणले बस परीक्षा पाहणं माझं काम आहे. कोण कोण माझ्यासाठी दावा करतोय? एक वाक्य सांगू का, तुमच्या जीवनात ज्यांच्या जीवनात जास्त दुःख असेल ना, ज्यांच्या जीवनात जास्त दुःख असेल ना त्यांनी नाराज होऊ नका. का? कारण तो परीक्षा घेतोय तुमची, तो परीक्षा घेतोय. ज्याच्या जीवनात जास्त दुःख आहे ना, नक्की देवाच्या नजरेत तुम्ही हिरो आहात. देवाच्या नजरेत तुम्ही कोण आहात? हिरो आहात. पटवून देऊ का तुमच्या भाषेत? एखाद्या फिल्म तयार होण्यासाठी, पिक्चर तयार होण्यासाठी जो डायरेक्टर असतो ना, डायरेक्टर तो पार्ट वाटून देतो. एकाला व्हिलन करतो, एकाला हिरो करतो, एकाला हिरोईन करतो, एकाला कॉमेडीमॅन रोल देतो तो डायरेक्टर. आणि प्रत्येकाला रोल देताना तो एक सर्वात महत्त्वाचा रोल असतो पिक्चरमध्ये. कोणाचा? हिरोचा. कारण पिक्चर हा हिट होणं कोणावर अवलंबून आहे? हिरोवर आहे. लोक बघतात कोण डायरेक्टर आहे कोण ॲक्टर आहे, दोनच बघतात. कोण डायरेक्टर आणि ॲक्टर बघतायत, याच्यावरच पिक्चर चालतात. आणि मग हा डायरेक्टर ॲक्टर हिरो त्यालाच करतो जो अख्खा 3 तास फक्त मारच खातो. हिरो काय करतो? पहिले 3 तास त्याची हिरोईन जाईल, त्याच्या घराला आग लागेल. हे पिक्चर तुम्हाला रिअल सांगतो मी. माझ्या कथेतले उदाहरणं म्हणजे तुमच्या रोजच्या जीवनातले उदाहरणं आहेत. आणि मग शेवटी त्या हिरोचा काय होतो? विजय होतो. आणि नंतर त्याचा विजय झाला की आपला टायमिंग सांगतो तो भाग वेगळा. आणि मग पडदा पडतो बाहेर निघा, पॉपकॉर्न बी संपून जातं. तो पिक्चर नका भाऊ, जीवनातला रिअल बघा. हे जीवन म्हणजे पिक्चर आहे, जीवन म्हणजे नाटक आहे. लाईफ इज द ड्रामा. ड्रामा मीन्स नाटक. आणि मग हे लाईफ, जीवन हे नाटक आहे. आणि मग या जीवनाच्या नाटकाचा डायरेक्टर कोण आहे? दिस इज अ गॉड. कोण? परमात्मा. गॉड मीन्स भगवान परमात्मा, याचा डायरेक्टर आहे. आणि तुम्ही ॲक्टर आहात, मी ॲक्टर आहे. त्यांनी आपल्याला ॲक्शन करण्यासाठी दिलं आहे. आणि बोलेल दादा, बोलेल पुढे ऐका. जर तुम्हाला त्या डायरेक्टरने, देवाने तुम्हाला पार्ट दिलं मुलगा होण्याचं, तुम्हाला पार्ट दिलं मुलगी होण्याचं, त्याने दुसरं पार्ट दिलं तुम्हाला कुणाची तरी पत्नी होण्याचं, तुम्हाला दुसरं पार्ट दिलं कुणाचा तरी नवरा होण्याचं, त्याने तिसरं पार्ट दिलं तुम्हाला कुणाची तरी आई होण्याचं, तुम्हाला त्याने तिसरं पार्ट दिलं कुणाचा तरी बाप होण्याचं, तुम्हाला चौथं पार्ट दिलं कुणाचं तरी आजी होण्याचं, त्यांनी तुम्हाला पार्ट दिलं कुणाचं तरी आजोबा होण्याचं, त्यांनी पार्ट दिलं कुणाची तरी मैत्रीण होण्याचं, तुम्हाला पार्ट दिलं कुणाचं तरी मित्र होण्याचं. पण वाक्य सांगतो, जर तुमच्या पत्नीच्या अंगावरची साडी फाटलेली असेल,
तर तुम्ही नवरा म्हणून घेण्याच्या लायकीचे नाहीत, त्याच्या नजरेत फेल आहात. पती या कॅरेक्टर मधून तुम्ही डिलीट आहात. जर तुमचे आई बाप उपवाशी मरत असतील, तुमचे आई बाप दुसऱ्याच्या घरातलं अन्न खात असतील, तर तुम्ही मुलगा म्हणून घेण्याच्या लायकीचे नाहीत, तुम्ही सून म्हणून घेण्याच्या लायकीचे नाहीत. इथे रिजेक्ट आहात तुम्ही. तुमच्या आई बापाची सेवा करणे तुम्हाला पार्ट दिले त्यांनी. ऍक्टिंग जमली पाहिजे. आणि जोपर्यंत ऍक्टिंग जमत नाही तोपर्यंत ऑडियन्स म्हणत नाही वाह क्या बात आहे, गुड परफॉर्मन्स. लोकांनी जर तुम्हाला टाळ्या द्याव्या असं वाटत असेल ना, तर सासू सासऱ्याची सेवा करा, आपल्या नवऱ्याची सेवा करा, आपल्या मुलांना चांगलं घडवा, म्हणजे तुम्ही आई पार्टात यशस्वी व्हाल. सासू सासऱ्याची सेवा केली तर सून पार्टात यशस्वी व्हाल. तुम्ही सुद्धा मुलगा पार्टाच्या यशस्वी व्हाल. नातवाला जर नीट सांभाळलं तर आजोबा पार्टात यशस्वी व्हाल. हे त्यांनी पार्ट दिलेत. डायरेक्टर कोण आहे? दिस इज अ गॉड. परमात्मा डायरेक्टर आहेत, त्यांनी दिलेत. म्हणून ठरवा हे पार्ट आहेत. मी कथा करतोय, जर माझी कथा तुमच्यापर्यंत नाही पोहोचली तर मी कथा या पार्टातून डिलीट आहे. तुम्ही जर नीट नाही ऐकली तर तुम्ही श्रोता या पार्टातून डिलीट आहे. ईश्वराने पार्ट दिलेत, ते निभवा. म्हणजे या जीवनाचा डायरेक्टर तो आहे. दिस इज अ गॉड. त्याने तुम्हाला मला पार्ट दिले आणि त्याने दिलेले पार्ट तुम्हाला मला निभवायचे. मी हे कशासाठी सांगतोय? पार्ट? तुम्ही आणखी पिक्चर संपलाच नाही का? आता तर खरा पिक्चर सुरू झालाय जीवनाचा. हे तो ट्रेलर था, अभी पिक्चर बाकी है. ही तर एक झलक होती, आणखी पिक्चर खूप मोठा आहे. प्यार से बोलो राधे राधे, जोर से बोलो राधे राधे. डायरेक्टर, हिरो. तुमच्या जीवनात लाख दुःख असतील ना, समजावं तुम्ही कोणाच्या नजरेत हिरो आहेत? देवाच्या नजरेत. डायरेक्टर म्हणजे आपल्या जीवनाचा डायरेक्टर कोण आहे? ते. म्हणून जर तुम्हाला दुःख ज्याला जास्त असतील ना, त्याने बिलकुल घाबरू नका. बिलकुल उलट, तुम्हाला जेवढं दुःख असेल ना तेवढंच चेहऱ्यावर स्माईल द्या. दुःख देणाऱ्याला बघा तुम्ही, डायरेक्ट जळगाव होईल त्याचं. करपेल, जळगाव नाही करपेल. हा, ज्याने तुम्हाला त्रास दिला ना तो समोर दिसला की फक्त स्माईल द्या, फक्त हसत राहा. त्याला टेन्शन येईल, मी याला एवढा त्रास देतो तरी हा हसतोय, ही हसतेच. त्याच्या नजरेत तुम्ही हिरो आहात. म्हणून ज्याला दुःख जास्त मिळेल ना, नो निगेटिव्ह थिंकिंग बट पॉझिटिव्ह, प्लस पॉइंट विचार करा, जीवनाचं सोनं होईल. आपण निगेटिव्ह विचार करतोय आणि मग कोणी म्हणतं मी आत्महत्या करेल. अरे, ज्याने त्रास दिला ना तो मरेल तुमच्या हसण्याने. म्हणून जीवन जगा मस्तीत. जीवन ही सार है, जगत में प्रेम ही सार है. आणि काय करावं, ही घडी माझी थांबत नाही हो. बंद पडलेली का? नाही, घडीला चांगले दिवस येणार आहेत. बंद कसं काय पडेल? प्यार से बोलो राधे राधे, जरा जोर से बोलो ना. येणार आहेत, घडीला पण चांगले दिवस येणार आहेत, काळजी करू नका. बाकीच्या गोंधळात घडीचा फायदा होणार आहे, हे कळणाऱ्यालाच काफी आहे. नाही तर मग कालेच्या कीर्तनात प्रसादाला या. तसा माझा संबंध फार घडीशी बी नाही आणि फार फुलाशी बी नाही. बांध तर मी हातातच घेत नाही. रेल्वेत बसतो पण इंजिनशी संबंध नाही आणि आशीर्वाद तर देतच नाही. झाडू कधीच हातात घेत नाही. आणखी कोणतं राहिलं असेल तर मला कळत नाही. दाजी कळालं का? प्यार से बोलो राधे राधे. कारण मतदानाच्या दिवशी मी शुद्धीवरच नसतो. म्हणजे भजनात तल्लीन असतो असं म्हणायचं. प्यार से बोलो राधे राधे. जरा जोर से बोलो ना, और जोर से बोलो. वाह, मजा आ गई. आणि मग ब्रजगोपी म्हणतात, ए कृष्णा, आम्हाला महारास लीला घ्यायची,
आणि मग एक एक गोपी संघ, एक एक कृष्ण. आणि कैलास पर्वत भगवान भोले बाबा सुद्धा रासलीला करायला आलेत. आणि भगवान भोले बाबा पार्वती नटून खटून निघाले. भोले बाबाने विचारलं, ओ पार्वती जी, ओ पद्मावती जी, कहाँ जा रही हो? ते म्हणाले, तुम्हाला माहिती नाही, ब्रजभूमीमध्ये महारासलीला चालेल, मी तिथं चालले. भगवान भोले बाबा म्हणजे हमें भी आना है. तो आता पार्वती बोली, वा नो जेंट्स अलाउड. म्हणली वन लेडीज. तिथं जेंट्सला अलाउड नाही, लेडीजच पाहिजेत. भगवान भोले बाबा बोले, हम लेडीज बन जाएंगे, तेरी चुनरी दे दो. आणि भोले बाबाने पार्वतीची एक ओढणी घेतली, चुनरी. आणि भोले बाबा ब्रजभूमी वृंदावनमध्ये स्वतः गोपी झाले. म्हणून वृंदावनमध्ये एक भगवान भोले बाबाचं मंदिर आहे, त्यांचं नाव आहे, बोलो गोपेश्वर भगवान की. काय नाव आहे? गोपेश्वर. भगवान भोले बाबा गोपी झालेत. आता आपण इथेही महारासलीला करणार आहेत. तुम्ही जे ते पुरुष नाही आहे, बरोबर, तुम्ही महिला नाही, तुम्ही गोपी आहेत. आपण सर्व कोण आहेत? गोपी आहेत. आता महारासलीला करूया. राधा नाचे, कृष्ण नाचे, नाचे गोपीगण. तर ज्यांना ज्यांना नाचायचं त्यांनी उभे राहा 2 मिनिटं. हातपाय पण मोकळे होतील आणि महारासलीलेचा पण आनंद मिळेल. सर्वांनी उभे राहा जागेवर, सर्वांनी 1-2 मिनिटं आनंद घेऊया आणि मग डायरेक्ट लग्न लावूया. नाचायचंय सर्वांनी. कृष्ण पुरुष नाचे कृष्ण नाचे, नाचे गोपीजन. राधा नाचे, कृष्ण नाचे, नाचे गोपीजन. मन मेरा बन गयो सखीरी पावन वृंदावन. मन मेरा बन गयो सखीरी पावन वृंदावन. राधा नाचे कृष्ण नाचे, नाचे गोपीजन. राधा नाचे कृष्ण नाचे, नाचे गोपीजन. मन मेरा बन गयो सखीरी पावन वृंदावन. मन मेरा बन गयो सखीरी पावन वृंदावन. तेरा हाथ मार, 2 हाथ एक साथ. राधा नाचे, राधा नाचे कृष्ण नाचे, नाचे गोपीजन. राधा नाचे कृष्ण नाचे, नाचे गोपीजन. मन मेरा बन गयो सखीरी पावन वृंदावन. मन मेरा बन गयो सखीरी पावन वृंदावन. मन मेरा बन गयो सखीरी पावन वृंदावन.
कान्हा रे थोड़ा सा प्यार दे, चरणों में बैठा के तार दे। कान्हा रे थोड़ा सा प्यार दे, चरणों में बैठा के तार दे। ओ गोरी घूंघट उधार दे, प्रेम की भिक्षा झोली में डाल दे। प्रेम गली में आके गुजरिया, भूल गई रे सज के सवरिया। माया का तुमने रंग सराला, बंधन में बंध गया बांधने वाला। कौन रमापति कैसा ईश्वर, मैं तो हूँ गोकुल का ग्वाला। ग्वाला रे थोड़ा सा प्यार दे, ग्वालन का जीवन सवार दे। ग्वाला रे थोड़ा सा प्यार दे, ग्वालन का जीवन सवार दे। आत्मा परमात्मा के मिलन का मधुमास है, यही महारस है, यही महारस है। जीवन का स्वामी भक्तों का दास है, यही महारस है, यही महारस है। कृष्ण कमल है, राधे सुवास है, यही महारस है, यही महारस है। इसके अवलंबन की युग युग को दास है, यही महारस है, यही महारस है। झूठा वचन तेरे झूठे, मुस्का के भोली राधा को लूटे। तू झूठा वचन तेरे झूठे, मुस्का के भोली राधा को लूटे। मैं भी हूँ सच्चा वचन मेरे सच्चे, प्रीत मेरी पट्टी तुम्हारे मन कच्चे। जैसे तू रोके वैसे रहूंगी, ये परीक्षा पीर सहूंगी। स्वर्गों के सुख भी मीठे न लागे, तू मिल जाए तो मोक्ष नहीं मांगे। कान्हा रे थोड़ा सा प्यार दे, चरणों में बैठा के तार दे। ओ गोरी घूंघट उधार दे, प्रेम की भिक्षा झोली में डाल दे। सृष्टि के कण कण में इसका आभास है, यही महाराज है, यही महाराज है। तारों में नर्तन फूलों में उल्लास है, यही महाराज है, यही महाराज है। मुरली की पतझड़ दिशाओं के पास है, यही महाराज है, यही महाराज है। आध्यात्मिक चेतना का सबसे विकास है, यही महाराज है, यही महाराज। महाराज 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 बोलो राशेश्वर भगवान की जय। बोलो राशेश्वर भगवान की जय। सर्वांनी जागेवर बसून घ्या, 2 मिनिटात बसवा। राजा परीक्षितांना सुखदेवजी सांगतात, राजन महारास लीला म्हणजे काही कामलीला नाही, तर कामावर विजय मिळवण्याची लीला म्हणजे महारास लीला। कारण भगवान महारास लीलेत होते केव्हा, द्वै अष्टवर्षः असं सूत्र आहे। म्हणून राधा आणि कृष्ण या दोघांचं जेव्हा नाव येतं ना, तेव्हा प्रेम म्हणजे काय तर राधा आणि कृष्ण। क्षमा मागतो, या चॅनलच्या माध्यमातून पूर्ण भारत विश्व पाहणार आहे, पाहतायत। प्रेम प्रेम म्हणजे काय? LOVE लव म्हणजे प्रेम एवढाच त्याचा अर्थ होत नाही।
तर प्रेमाची व्याख्या जर काय असेल, प्रेम म्हणजे काय हे जर पाहायचं असेल तर नारदांचं भक्तिसूत्र गाढ आहे. भक्तीचे आचार्य नारदजी प्रेम कशाला म्हणतात, प्रेम कशासोबत, खाण्याची वस्तू आहे का पिण्याची आहे, हे डिटेल देतात. प्रेम म्हणजे काय हे आचार्य, भक्तीचे आचार्य नारदजींचं एक सूत्र आहे. त्या सूत्रापैकी अनेक सूत्र असे आहेत की जे प्रेमाची व्याख्या सांगतात. प्रेम म्हणजे काय, तर प्रेमाची पहिली व्याख्या सांगितली माझ्या मते नारदजीने. माझ्याकडनं चढ उतार होईल पण प्रेमाची व्याख्या सांगतो. प्रेम असं असावं, प्रतिक्षणम वर्धमानम. आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो ना ते प्रेम प्रत्येक क्षणाला वाढतं असावं, वाढतं. त्या प्रत्येक प्रेमामध्ये वृद्धी असावी. मी क्षमा मागतो, आपण संसारिकात प्रेम करतोय, संसारात प्रेम आहे, पण ते प्रेम प्रत्येक क्षणाला वाढतंय का कमी होणार आहे? बोला. एंगेजमेंट झाल्यानंतर लग्न होईपर्यंत जो मधला कालावधी असतो त्याला 2 GB सुद्धा कमी पडतो, नाईट सुद्धा कमी पडते. हा बोलायला बरोबर ना सुमित? हे किती कमी पडतंय. आता आमच्या सुमितचं लग्न जमलंय, इथं पॅड वाजून सुद्धा बिचारा रात्रभर झोपत नाही, चालूच आहे फोनवर, नुसतं जमलंय. हे प्रेम अगदी प्रेम उतू येतं आपलं. आणि लग्न झाल्यानंतर 3-4 वर्षानंतर जर तिचा कॉल आला, असं वाटतं लादेनचा कॉल आलाच परवडला असता. माणूस 10 मिनिटं विचार करतो फोन उचलायला, कारण फोन उचलला की ती काहीतरी सांगणारे, काहीतरी घेऊन या. राहिलं का प्रेम ते ना. प्रतिक्षणम वर्धमानम. डिलीट. आपण करतो ते प्रेम नाही, आपण करतो ते स्वार्थ आहे. प्रेम आणि स्वार्थ, वासना यात फरक आहे महाराज. भगवंतावर गोपीने जे केलं ते प्रेम, आणि आपण जे एखाद्या मुलीवर प्रेम करतो, एखादी मुली एखाद्या मुलावर प्रेम करते ना, ती वासना. वासना आणि प्रेम याच्यात फरक काय, नीट ऐका. एखाद्यावर प्रेम करताना जेव्हा डोळ्याला पाणी येतं ना, प्रेम करताना जेव्हा डोळ्यात पाणी येतं तेव्हा ते प्रेम असतं, आणि जेव्हा तोंडाला पाणी सुटतं ना ती वासना असते. प्रेम आणि वासना यातला फरक आहे का? जेव्हा तोंडाला पाणी सुटतं ती वासना, आणि जेव्हा डोळ्यात पाणी येतं तेव्हा ते प्रेम. भगवंताची कथा ऐकताना डोळ्यात पाणी येतं ते प्रेम. एखाद्या विषांत पुरुषाने एखादी स्त्री पाहिली की ही मला माझी मैत्रीण असावी किंवा माझी गर्लफ्रेंड असावी, हे जेव्हा वाटतं तोंडाला पाणी सुटतं म्हणजे वासना. वासना हे प्रेम होऊ शकत नाही. म्हणून प्रतिक्षणम वर्धमानम. प्रेम हे वाढता असावं. दुसरी गोष्ट, कामनारहितम, इच्छारहितम, तृष्णारहितम. अहो तुम्ही जर एकूण एकाच्या घरी गेला तर तुम्हाला साडी चोळी केली जाते, आणि मग तुम्ही जर एखाद्या पाहुणीला साडी चोळी केली आणि तिच्या घरी जर तुम्ही गेलात तर तुमची काय अपेक्षा असते? तिने मला सुद्धा. कसलं प्रेम? स्वार्थ आहे हा, उष्ण आहे, याला प्रेम म्हणत नाहीत. प्रेमाची दुसरी व्याख्या, आपण ज्याच्यावर प्रेम करतो ना त्याच्याकडनं कोणतीच अपेक्षा न करणं हे प्रेमाचं लक्षण आहे. कामनारहितम, इच्छारहितम, तृष्णारहितम. प्रेमाची व्याख्या आहे नारद भक्तिसूत्रात. प्रेम म्हणजे काय? आणि राजा परीक्षितांना सुखदेवजी सांगतात, राजन, अशा माझ्या भगवंताच्या प्रेमाची, अर्थात भक्तीची कथा ही भागवत कथा आहे. आणि एक दिवसचा प्रसंग आहे. कंसाला टेन्शन आलं, आणि कंसाला टेन्शन आल्यानंतर कंसाने अक्रूरजीला बोलवलं. अक्रूर, अरे ते कृष्ण आणि बलराम त्यांना मारण्यासाठी मी खूप राक्षस पाठवलेत, पण ते मेले नाहीत, त्यांनीच त्यांना मारलं. जा तो अक्रूर जा आणि मथुरेतून, वृंदावनातून कृष्ण बलरामाला घेऊन. अक्रूरजींनी पाहिलं